बंद करून टाका, बिलकुल करा, बंदच करा. ठीक आहे ना? काहीतरी घोळ व्हायला भोंगामधलं काय लोक म्हणतात, बरं आपल्या घरात नाव आहे तिकडे जायची गरज इथे येतच नाही. ठीक आहे, करायचं ना? ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर 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 महादेवा. ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर 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 महादेवा. ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर 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 महादेवा. ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर 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 महादेवा. 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 शिव 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 सदा शिवा. 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 हर 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 हर
काही क्षणाकरिता डोळे बंद करूया. जे काही परिवर्तन या भजनामुळं आपल्या मनावरती झालं आहे त्याला अनुभव करण्याकरिता डोळे बंद करायचे आणि लक्ष आपल्या आत घेऊन जायचंय. म्हणून म्हणतात अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुखी. जसं आपण बाहेरचं विश्व पाहतो तसंच डोळे बंद केल्यानं आपल्या अंतर्मुखामध्ये जे काही परिवर्तन होतंय त्याचाही अनुभव आपण करू शकतो. करुणा कृपामय मेरे गुरु तुम, ब्रह्मा शिव हरि नारायण तुम, गुरु 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 नमो नमः, गुरु 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 नमो नमः, गुरु 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 नमो नमः. जय गुरुदेव. कसं वाटतंय? पुढचे नाही बोलणार. हा, पुढच्या तर टाळे वाजवण्याच्या उत्साहामध्येच कळतं की त्यांना किती चांगलं वाटतं. थोडंसं पाठीमागच्या लोकांना कसं वाटतंय? अच्छा, तुम्ही जर बोलले चर्चा केली तर मग आम्हालाही बरं वाटतं. असं काही नाही ना आपल्या गावात की संध्याकाळी 7 नंतर बोलत नाही कोणी, असं काही नाही. बोलू शकता ना सगळे. कसं वाटतंय पाठीमागच्या लोकांना? महिलांना कसं वाटतंय? महिलांना अच्छा बोलू नका. किती लोकांना चांगलं वाटतं? ज्यांना चांगलं वाटतं त्यांनी हात वर करायचा. महिलांना ज्यांना बरं वाटतं. ओके. गुरुजी काय म्हणतात माहितीये का की जीवनातले सगळे कामं आपण सगळं सोडून आधी करतो, पण ज्यावेळेस ईश्वराचं देवाचं काही करायचं येळ येते का तेव्हा आपण टाइम पाहतो, है की नाही? गुरुजी म्हणतात महत्वाचा वेळ देऊन तुम्ही त्याचं भजन करा, ते तुमचे महत्वाचे काम करतं. पण तुम्ही उरला सुरला टाइम देवाला द्याल तर ते तुमचे उरले सुरलेच काम करतात. कुठलाच मारुती म्हणत नाही, कुठला विठ्ठल पांडुरंग परमात्मा कोणालाच म्हणत नाही तू सगळं सोडून माझ्याजवळ बसून आहे. ते तुम्हाला एकट्याला पाहून बोर होऊन जाईल ना. ते ईश्वराकडे किती वेळ जावं लागतं? अरे दिवसातून एकदा स्नान केलं, प्रसन्न बस बाबा भगवंता तुझ्या कृपेने मस्त आहे असं आनंदाने जाऊन भेटलं की ते म्हणतं हा चला गाडी एकदम टकाटक चालू. हे तर लोक रडत रडत तोंड बाकी आता कर्ज बाजारासारखं जातं त्याच्याकडं. ते म्हणतात ते कशाला आहे 7:30 माझ्याकडे. आहे की नाही? महत्वाचा वेळ द्या त्याचे कामं करायला, ते तुमचे महत्वाचे कामं करतात. आम्हाला जेव्हा काही करायचं नसते तेव्हा भजन करायचं असते. आता जर लाईट गेली का अख्खं गाव येऊन बसतोय बघा. आता घरातल्या टीव्ही चालू आहेत म्हणून सगळेजण त्या टीव्हीत बसलेले, त्या न्यूजवर एकमेकाला ते शिव्या देत राहतात, त्या सिरियलमध्ये बाया एकमेकाला भांडत राहतात आणि त्याचा अंतच नाही हो. एक सिरियल किती दिवस चालावं?
रामायण कमी झालं, आता भागवत कमी झालं, सिरियल त्याच्या पुढे चालली है ना. आणि तेवढं पाहतात लोक. असं म्हणतात की हे जे तार असतं ना